नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले महिनाभर किंबहुना गेले 3 महिने संपूर्ण जगामध्ये फक्त आणि फक्त एकच शब्द वारंवार कानावर येतोय, वारंवार नजरेसमोर येतोय, तो म्हणजे कोरोना. कोविड-19 हा जो काही विषाणू आहे, या विषाणूनं एक प्रकारे संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवलेला आहे. म्हणजे असं तर म्हणतायत की कोरोना नंतरचं विश्व आणि कोरोनाच्या आधीचं विश्व अशी संपूर्ण जगाची विभागणी होऊ शकेल इतपत परिणाम होतोय. मानवी आरोग्यावर जसा परिणाम होतोय तसा माणसाच्या मानसिकतेवर परिणाम होतोय, माणसाच्या क्रयशक्तीवरती होतोय, संपूर्ण जगाच्या अर्थकारणावरती होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या जो काही लॉकडाऊन सुरू आहे तो नेमका कधी संपणार? जरी आत्ता पंतप्रधानांनी 3 मे ही लॉकडाऊन उठण्याची मुदत सांगितलेली असली तरी ज्या पद्धतीनं भारतामध्ये झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ते बघितल्यानंतर हा लॉकडाऊन वाढेल का अशी भीती मनामध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण आत्तापर्यंत कोरोनापासून कसा बचाव करायचा, आपली स्वतःची शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय केलं पाहिजे, मग प्राणायाम असेल, योगा असेल, सगळं आपण बोललो. पण मला आज जो विषय बोलायचा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो तुमच्या आमच्या जगण्याशी निगडीत आहे. या कोरोनामुळं, या लॉकडाऊनमुळं, संचारबंदीमुळं डायरेक्ट इनडायरेक्ट जे काही परिणाम होत आहेत ते अत्यंत भीषण आणि दूरगामी आहेत. म्हणजे अनेकांचं ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांना रोजचं 2 वेळा जेवायला मिळत नाही आहे, अशा लोकांच्या अडचणी समस्या वेगळ्या आहेत. आणि जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. कोरोनाच्या या महामारीमध्ये एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचं चित्र यायला लागले, ते म्हणजे आर्थिक व्यवस्था ढासळेल का, अर्थकारण एकूणच कसं होणार आहे. आणि या अनुषंगानं मला जाणून घ्यायचं आहे, माहिती घ्यायची आहे, चर्चा करायची आहे. त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत दैनिक सकाळचे समूह संपादक आणि संचालक श्रीराम पवार सरांना. त्याचबरोबर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स याचे सेक्रेटरी आणि कोल्हापुरातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि ज्यांचा एकूणच अर्थकारण आणखीन त्याच्याबरोबरीनं व्यापार उद्योग जगत याच्याविषयी अभ्यास आहे असे धैर्यशील पाटील. श्रीरामजी, सुरुवातीला म्हटलं त्यानुसार लॉकडाऊन नंतरचं जग काय असेल याच्याबद्दल खूप भीतीदायक चित्र आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती पुन्हा कशी मिळणार? आता गती म्हणजे नेमकं काय, माणसाच्या गरजा किती मर्यादित होत्या आहेत याबद्दल पुन्हा लिहून येतंय. पण पुन्हा एकदा आपल्याला प्रॅक्टिकल विचार करावा लागेल. आपल्याला पुन्हा संपूर्ण जर अर्थचक्र सुरळीत करायचं असेल तर काम करावं लागेल. तुम्हाला काय वाटतंय, मुळात हा लॉकडाऊन, देशव्यापी लॉकडाऊन हा 3 मेला संपेल असं वाटतंय का? आणि जर तो पुन्हा एक्सटेंड केला, वाढवला तर त्याचे परिणाम काय असतील, चांगले वाईट दोन्ही? एक तर लॉकडाऊन संपेल की नाही हे निश्चित सांगणं खरंच कठीण आहे, कारण रोज आकडे बदलत आहेत. हे मागचे 2-3 दिवस थोडं कमी झाल्यासारखं वाटलं आपल्याला, पुन्हा काल आजची आकडेवारी थोडी उचल खाल्ल्याचे दिसते. तेव्हा आणि कुठल्याही सरकारला म्हणजे पंतप्रधान असतील, सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा जिल्ह्यांचे कलेक्टर असतील, पालकमंत्री असतील, या सगळ्यांसमोर टार्गेट एकच आहे की माझा जिल्हा, माझं गाव, माझं राज्य, माझा देश हा कमीत कमी बाधित आणि कमीत कमी मृत्यू असला असायला पाहिजे. बरोबर. हे आत्ताचं वास्तव आहे. आणि त्यामुळे सगळं लॉकडाऊन, जास्तीत जास्त संचारबंदी, आज सरकार नवीन नोटिफिकेशन काढलं आहे की लॉकडाऊन डायल्यूट करू नका. आणि त्यात कुठलीही सवलत आम्ही दिलेली नाही. बरोबर. तर हे जे काय आहे ते सगळं या एका चिंतेपोटी, भीतीपोटी आहे. जसं तुम्ही म्हणाला, जसं प्री कोरोना वर्ल्ड आणि पोस्ट कोरोना वर्ल्ड अशी विभागणी करावी लागेल. म्हणजे जसं महायुद्धापूर्वीचं जग, महायुद्धानंतरचं जग, सोव्हिएट युनियनच्या पतनाच्या आधीचं जग आणि त्यानंतरचं जग, जशी विभागणी करून आपण इतिहासाचा आढावा घेतो तसं भविष्यात याकडे बघितलं जाईल की कोरोनाच्या आधीचं जग आणि कोरोनाच्या नंतरचं जग. आणि त्याच्यामध्ये मला असं स्पष्ट दिसतंय की एकूण जगाचे व्यवहार एका ठप्प होण्याच्या पातळीला आता आले आहेत. आणि ते ठप्प होण्याचे परिणाम नक्कीच भीषण असतील. म्हणजे एक अभ्यास परवा प्रसिद्ध झाला आहे. तो अभ्यास असं सांगतो आहे की जर 70 दिवस, साधारण 67 ते 70 दिवस भारतातल्या सगळ्या लोकांचा रोजगार झाला नाही, म्हणजे काम केलं नाही, तर एकूण भारताच्या GDPवर साधारण 37-38% परिणाम होईल. भारताच्या GDPवर 37-38% परिणाम होणं म्हणजे अर्थव्यवस्था एका कोलमडण्याच्या अवस्थेपर्यंत जाणं, अशीच परिस्थिती जवळपास सगळ्या जगभर आहे. आणि म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये, विशेषतः 95 नंतरच्या काळामध्ये सर्व्हिस सेक्टर जगभर खूप वाढते. आणि सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ ही खऱ्या अर्थाने एकूण ग्रोथमध्ये मोठा वाटा उचलते. आणि या सगळ्या सर्व्हिस सेक्टर इन्क्लुडिंग IT, म्हणजे असं सुरुवातीला वाटत होतं की IT वर खूप परिणाम होणार नाही, किंबहुना IT कंपन्या या पुन्हा हायरिंग करायला लागतील, पण तसं दिसत नाही आहे. म्हणजे जे संकेत मिळत आहेत ते
पुण्याच्या हिंजवडीपासून ते सिलिकॉन व्हॅलीपर्यंत की आय टी कंपन्यांवर सुद्धा परिणाम होतोय. याचं कारण काय तर त्यांनी वर्क फ्रॉम होम केलं तरी त्यांना अपेक्षित रिझल्ट आहे तो मिळत नाहीये. नाही मिळत. इफिशियन्सी तेवढी वाढत नाही. इफिशियन्सी वाढत नाही, हा एक भाग इफिशियन्सी आहे. तेवढी येऊ शकत नाही. आणि दुसरा जो भाग आहे ना की ह्या सर्व्हिस कंझ्युम करणारे सगळे लोक घरात बसले आहेत. हो एक्झॅक्टली. त्यामुळे एकूण अर्थव्यवस्था हलत नाही आहे आणि ती न हलण्याचा पहिला फटका हा बेरोजगारीमध्ये दिसेल. आपल्याकडे आलेला पहिला अहवाल जो आहे की लॉकडाऊन झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतातला अनएम्प्लॉयमेंटचा रेट ग्रामीण भागात तिप्पट आणि शहरी भागात चौपट वाढला. बाप रे. आणि अमेरिकेमध्ये जवळपास 25 लाख लोकांनी अनएम्प्लॉईड म्हणून नव्यानं नोंद केली आहे. हे दोनच आकडे आपल्याला वास्तव सांगायला पुरेसे आहेत आणि ते किती भयंकर असू शकतं. पण हे कुठले आहेत? अमेरिकेत तशी नोंद करण्याची पद्धत आहे आणि प्रत्येक माणूस तितका सुशिक्षित आहे की माझी नोकरी गेली, मला ब्रेक मिळाला तर मी इमिजिएट कळवतो कारण मला माझ्या खात्यात पैसे यायला लागतात. सोशल सिक्युरिटीचे नॉर्म्स कडक आहेत. आपल्याकडे तशी काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळे किती लोकांच्या नोकऱ्या खरंच गेल्या आणि जाणार आहेत हे आत्ता इमिजिएट कळणं कठीण आहे. पण एका अंदाजानुसार जवळपास किमान 13 कोटी नॉन ॲग्रिकल्चर नोकऱ्या कोरोना खाऊन टाकेल भारतातल्या. बाप रे. आणि याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्री मोठ्या हा प्रमाणात जवळपास 10% पर्यंत आला आकडा हा. हा खूप मोठ्या प्रमाणावर हा कायमच्या नोकऱ्या जातील का? पहिला प्रिव्हियस 15-20% तो आहे. सो इव्हेंच्युअली एंटायर विल बी विथ 30-35%. तो कदाचित सगळा कायमचा अनएम्प्लॉयमेंट राहणार नाही. तो काही फेज पुरता फेजमध्ये असेल, काही 6 महिन्यासाठी असेल. पण हा जो शॉक आहे हा खूपच मोठा आहे. आणि मला एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष करायचं आहे की आत्ता म्हणजे मजुरांचा प्रश्न आपल्यासमोर दिसतोय, स्थलांतरितांचा प्रश्न दिसतोय, ज्यांच्या पोटाला काय नाही त्यांचा प्रश्न दिसतोय, त्यांना आपण रेशन वाटून वगैरे काही प्रमाणात उपाय करतो आहोत. आणि त्याच वेळेला सगळा मध्यमवर्ग जो विशेषतः सॅलरीड क्लास आहे, ज्याला उदारीकरणाची फळं मिळाली आहेत, तो सगळा सॅलरीड क्लास आज घरात बसून म्हणजे कोरोनाची टिंगल करणं, एकमेकाची टिंगल करणं, व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करणं, सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या रेसिपीज कशा करता येतील याच्यावर चर्चा करणं, घरात बायकोच्या ऐवजी मी काम करतो याची एकमेकाची खिल्ली उडवणं, यात दंग आहे. आणि हे दंग असणं मला वाटते की जेव्हा लॉकडाऊन उठेल आणि जेव्हा हे लोक कामावर जातील आणि त्यांच्या लक्षात येईल की आयदर आपला पगार कपात होती किंवा आपल्या नोकरी रोजगार आलेली आहे, तेव्हा आपण वास्तवात खडकन जागवणार आहोत. हीच परिस्थिती छोट्या व्यावसायिकांची आहे. कदाचित त्यांच्या लक्षात येत नाही की पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये ज्या प्रकारचं उत्पादन आणि वितरणाची साखळी बदलते आणि त्याला जर आपण कोपप झालो नाही तर आपण नष्ट होणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. काही दिवसांपूर्वी माझे काही मित्र म्हणले होते की सरकारी नोकरीमध्ये काम करणं म्हणजे मागच्या जन्मीची पुण्यही आहे, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये या कोरोनाचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा सगळ्यांवरती होणार आहे. जसं आता ते म्हणले की आज मी सेफ आहे म्हणून मी आज घरात बसून सगळं एन्जॉय करतोय असं नाही आहे. याचे चटके कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बसू शकतात, त्यामुळे सावध व्हायला पाहिजे. धैर्यशील पाटील, मी तुम्हाला विचारतो, जसं आत्ता श्रीराम पवार म्हटले, एकूण सगळं निराशेचं चित्र वाटायला लागलेलं आहे. इथून पुढं ह्या सगळ्या इंडस्ट्रीला चांगले दिवस येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे सरकारच्या पातळीवरती आणखीन मानवी पातळीवरती? आता थोडंसं म्हणजे मी ह्याचा कालावधी आहे 2-3 वर्षा मागेपासून घेतो. जर आपण जर इंडियन GDP पाहिली तर 2014 पासून आपण 8% GDP ग्रोथवरती चाललो होतो. ती कमी कमी होत होती. आत्ताच्या ह्या जी काही Q4 केली आपली त्यावेळेस जो GDP डिक्लेअर झाला होता वॉज डायसी 5%, 3%. आज जसं आपण म्हणले, सर म्हणले की बाबा हा स्टँड स्टील ब्रेक, इकॉनॉमी इज टोटली ॲट स्टँड स्टील. सो आता GDPची गणना कशा पद्धतीने होणार. आणि पोस्ट कोविड आपण असं म्हणतो की Q1 2020 ते फर्स्ट क्वार्टरच्या नंतरचे आपण पोस्ट कोविड जर म्हणायला झालं तर विल बी बेअरली मेकिंग 0.2-0.1% ऑफ द GDP, जो इटसेल्फ एवढा मोठा आघात आपल्या GDP वरती होणार आहे. सगळ्यात मोठा आशादायक आकडा आहे 1.9%. सगळ्यात मोठा आशादायक म्हणजे 2% इज खूप व्हेरी ऑन अ ब्रॉडर, बिकॉज गॉड फॉरबिड नेगेटिव्ह नाही ह्याच्यात. सो ह्या जर बघितलं तर देर वॉज नो रोझी पिक्चर पिरियड. म्हणजे असं काय नव्हतं की आपली इकॉनॉमी इज ऑन अ ग्रोथ ट्रॅक और इकॉनॉमी इज हॅव्हिंग अ सस्टेन्सिबिलिटी ऑन की ह्याच्यामध्ये की आपण कुठल्याही प्रकारचा आघात, बिकॉज डिमॉनिटायझेशन, GST ह्या 2 गोष्टी ऑलरेडी झाल्या होत्या. आणि अनफॉर्च्युनेटली हा थर्ड आघात आहे, हा पूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेवर ज्या पद्धतीनं पडणार आहे. भारतीय नाही, मला वाटतं जगाच्या आपण भारताचं, बिकॉज आपल्या एक्सपोर्ट्स जर बघायला गेले तर एक्सपोर्ट्स आज पण एक्सपोर्ट्स आर अलाउड, किंवा इम्पोर्ट्समध्ये जर केलं गेलं बिकॉज डॉलर प्राइस वाढते, आवर एक्सपोर्ट्स विल अर्न मोर फॉरेन एक्सचेंज. सो ह्या गोष्टी जरी असल्या
तर इंडियन इकॉनॉमी इज मेजर पार्ट बिकॉज कन्झम्पशन इकॉनॉमी आपली जास्त आहे. तर ज्या पद्धतीने आपण म्हणलं की सर ही इकॉनॉमी म्हणजे कालच पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं की छोट्या व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीनं जी काय रोजमर्राच्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार ज्याचा पुरवठा केला म्हणून किंबहुना जो उद्रेक व्हायचा आहे म्हणजे निदान लोकांना सामान्य माणसांना थोडासा तो दिलासा मिळण्याचं काम ह्या छोट्या व्यापाऱ्यांनी केले. आपण निश्चितपणे जसं म्हणला की टेस्टिंग होत नाही आहेत किंवा टेस्टिंग व्हायला पाहिजे, मास टेस्टिंग व्हायला पाहिजे, पण आपल्या इकॉनॉमिक कंडिशन्स किंवा देशाच्या ह्या कंडिशन्समध्ये आपण करू नाही शकत आहे. पण मला सांगा तुम्ही आता जे सगळं बोलतायत त्याच्यामध्ये हे किराणा व्यापारी अशा पद्धतीचे व्यापारी किराणा व्यापारी आले जे आपल्याला साबण असेल, धान्य असेल, भाजीपाला असेल अशा पद्धतीचे आले, पण ज्यांची दुकानं आता गेले महिनाभर बंद आहेत त्याच्यामध्ये अगदी रेडीमेड गार्मेंट्स नॉन इसेन्शियल आपण नॉन इसेन्शियल किंवा अगदी सलून वाले असतील किंवा ब्युटी पार्लर वाले असतील या सगळ्यांचा जो एक वेगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे त्याच्यावरती सोल्युशन दिसते का काही तुमच्या नजरेसमोर आहे का? आता सगळ्याच गोष्टींसाठी आपण सरकारकडे बघू शकत नाही. बिकॉज सरकारकडे असणारे जे काय रिझर्व्ह त्यांच्याकडे आहेत आणि ज्या पद्धतीने आपले इकॉनॉमी सपोर्ट करू शकते निश्चित सरकारने 1,70,00,000चं जे काय पॅकेज दिलं त्यामध्ये 80% ऑफ द पार्ट जो आहे हा डायरेक्ट इनडायरेक्ट हा स्टेक होल्डर्सकडे जास्त जातो म्हणजे छोट्या लोकांना मिळणार आणि त्यामध्ये हे लोकही आहेत. कशा पद्धतीने मिळणार आहे तो त्यांना वाटा? उदाहरणार्थ बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये अन्नधान्याचा पुरवठा डायरेक्ट केला, त्यानंतर पीएफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन बऱ्याच ठिकाणी केलं. पण पुन्हा एकदा पीएफ किंवा या ज्या गोष्टी आहेत या थोड्या मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज सेक्टर जर तुम्ही डिवाइड केलं तर त्याच्यामध्ये ऑर्गनाइज मधले आहेत त्या तशा पद्धतीने अनऑर्गनाइज सेक्टरसाठी काहीच त्याच्यामध्ये आशावादी चित्र नाही आहे. सेक्टरसाठी लोकांना रेशन देणं रेशन तेवढं एकच दिलेलं एवढा एकमेवच आहे. दृष्टीनं दुसरा कुठलाही मेजर केलेला नाही आहे आणि डायरेक्ट कॅश ट्रान्सफर पण जो मध्यमवर्गीय आहे की ज्याच्याकडे केशरी रेशन कार्ड नाही आहे आणि जो व्यवसाय करतोय त्यानं काय करायचं की ज्याचं महिन्याचं उत्पन्न 30,000 ते 50,000च्या दरम्यान आहे त्याचा प्रश्न आहेच, पण तो किमान 30-50 हजारचा काहीतरी त्याच्याकडे सेव्हिंग्स वरती असेल आणि तो महिनाभर 2 महिने चालेल म्हणजे अशी सरकारची अपेक्षा असू शकते. पण यामध्ये सरकारला एक मेजर रोल प्ले करावाच लागेल. नीती आयोगाने केलेल्या सूचनेनुसार GDPच्या 5% म्हणजे साधारण 10 लाख कोटी रुपये सरकारला किमान ओतावे लागतील किमान. आणि अमेरिकेनं GDPच्या 10% $2.2 ट्रिलियन 2.5 बिलियन 2.8 बिलियन ट्रिलियन डॉलर तेवढे पैसे त्यांनी इकॉनॉमीमध्ये ओतलेले आहेत सरकारी पैसा. जर्मनीनं जेवढेच केलेत, इंग्लंडनं जवळपास तेवढेच केले आहेत. त्या तुलनेत 1,70,000 कोटी हे त्या तुलनेत पिनट्स आहेत, काहीच नाही आहे. त्यामुळं इकॉनॉमीची चाकं हलवायची असतील तर सरकारला मेजर बूस्टर डोस द्यावाच लागेल. त्याला दुसरा काय पर्याय नाही. त्याच्यात आता जे काय कॉन्झर्वेटिव्ह इकॉनॉमिस्ट आहेत की फिस्कल डिफिसिटचं काय आहे तर या सगळ्या काय की जगहाटी चक्र व्यवस्थित चालत असताना ज्या गोष्टी आहेत आत्ताचा क्रायसिस हा अनप्रेसिडेंटेड क्रायसिस आहे, त्याला अनप्रेसिडेंटेड उत्तर शोधावी लागतील आणि त्याच्यामध्ये तुमचा फिस्कल डिफिसिट किती वाढलं, काय वित्तीय तूट किती वाढली विचार करायची वेळ नाहीये. इंडिव्हिज्युअल व्यापाराचं फिस्कल डिफिसिट वाढणारच आहे. एक्झॅक्टली. सो इव्हेंच्युअली देशाचं फिस्कल डिफिसिट वाढणं हे फार मोठे सामान्य लोकांना समजतील कळतील असं आपण बोलूया. हे फिस्कल डिफिसिट वगैरे फार वरनं जातं, आपण साधं बोलूया. 20 एप्रिल पासून लॉकडाऊन मधून काही शिथिलता मिळेल, आणखीन काही उद्योगधंदे सुरू होतील अशी अपेक्षा होती. आज 20 तारीख आहे. आत्ता जर आपण बघितलं तर आज ज्या पद्धतीनं कंडिशन्स म्हणजे अटी घातलेल्या आहेत की ज्यांना कारखाने सुरू करायचे आहेत त्या ठिकाणी त्या कामगारांची राहायची आणि जेवायची व्यवस्था केली पाहिजे. हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. म्हणजे मग अशी आहे का की सरकारनं केवळ एक तुम्हाला आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत पण तुम्ही त्यामध्ये बसत नाही आहात बघा ह्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल मग ती ऑर्गनाइज्ड असेल आणि मग त्याच्यामधले जे काही कामगार वर्ग आहे की जो परमनंट नाही आहे, जो अनऑर्गनाइज्ड सेक्टर मधला आहे, त्यांचं पुढं काय होणार? आता अनऑर्गनाइज सेक्टर हा तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्या पूर्ण फेरीवाले आले, सगळे आले, हॉकर्स आले, फेरीवाले, रिक्षावाले, भाजी विकणारे, हे सगळे गोष्ट लोक त्या विषयामध्ये आपले आलेले आहेत. आज जर बघितलं तुम्ही तर प्रत्येकाला ज्या पद्धतीनं आपल्याला आज भाजी घेऊन विकायला जाणं सुद्धा आज मुश्किलीचं झालंय. बिकॉज मोबिलिटी खूप लिमिटेड ठेवलेली आहे. लोकांना इकडून तिकडे जास्त जाता येत, जिल्हाबंदी आहे, प्लस त्याच्यानंतर आता वॉर्ड बंदी आली, त्याच्यानंतर कंटेनमेंट एरिया आले, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण ह्या सगळ्यांमध्ये जाताना कॉस्ट जी
घालायला लागते, जी मुद्रा योजना जशी चालू केली होती लोकांना, अवेलेबिलिटी ऑफ फंड्स म्हणजे मला जाऊन तो बाजारातनं माल विकत घेण्यासाठी जे पैसे अवेलेबल पाहिजे आहेत ते पैसे सुद्धा मी आज खर्च करून बसलोय. कारण का ते कुठे किंवा किंवा माझ्याकडे सेव्हिंग्समध्ये मी ह्या छोट्या अगदी छोट्या मध्यम आणि छोट्या लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला की दुकानं वगैरे सगळ्यांची बंद झालेत, त्यांच्याकडे असणारे जे कामगार आहेत मार्च महिन्याचे फक्त 8 ते 10 दिवसच लॉकडाऊनमध्ये आपण होतो, त्यामुळे 99% लोकांचे मार्च महिन्याचे पगार 20 ते 22 दिवसापर्यंत आज झालेले आहेत. बरोबर. पुढचे पगार देणं शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की जे पण एकीकडे सरकार म्हणतंय की आपापल्या कामगारांना पगार दिले पाहिजे. हो, पण मग शेवटी ते पैसे आणायचे कुठनं? ते पैसे आणायचे कुठनं हाच मेन प्रेजर प्रॉब्लेम आहे. आज वेगळ्या वेगळ्या बँकेने सुद्धा त्याला जसं रिझर्व्ह बँकेने सांगितलं की रेपो रेट कमी केला, कॅश इन्फ्लक्स तुमचं वाढेल, लोकांनी नॅशनलाइज बँकेने आहे त्या एक्झिस्टिंग कॅश क्रेडिटवरती वाढवून द्यायचं. पण ज्यांची कॅश क्रेडिट नाही, ज्यांचं बँकमध्ये अकाउंट नाही, त्यांना आता इथनं पोस्ट कोविड जसं साहेबांनी सांगितले की त्यांना वेज ऑफ बिझनेस बदलावे लागतील, ऑपरेशन मोडॅलिटी बदलावी लागेल आणि माणसं कमी होणारच आहे. अनएम्प्लॉयमेंट वाढणार ह्याच्याबद्दल कुठलाही सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रात कॉस्ट कटिंगच्या नावाखाली माणसं नावाखाली काय माहिती का, हे म्हणणं सोपं आहे. छोट्या लोकांच्या मध्ये MSME मध्ये 50% ऑफ देअर ऑपरेशन कॉस्ट इज लेबर कॉस्ट, विच इज नॉट म्हणजे बाकीच्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज जर असेल तर त्यांची लेबर कॉस्ट ही कमी असते. पण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर हा आकडा 70% 70% त्याच्यावरतीच आहे. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री किंबहुना ह्यामध्ये चालू शकते जास्त, पण हेवी इन्व्हेस्टमेंट जर बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल ह्याच्यामध्ये 50% जे लोक आता लेबर कॉस्टमध्ये चालतात त्यांच्या लेबर कॉस्ट निघणं अशक्य. सेकंड, रेंटल्स, सगळ्यांची दुकानं काय विकतची नाही आहेत. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ बाकीच्या गोष्टी पोस्ट कोविड. आता नॉन इसेन्शियल व्यापार आहे हा विषयच नाही आहे. जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जसं होम मिनिस्ट्रीने ई-कॉमर्सला नॉन इसेन्शियल गुड्स मध्ये केलं होतं, कालच निर्णय तो बदलला. म्हणजे त्याच्यासाठी सरकारला पण सरकार प्रोएक्टिव्ह काम करते की नॉन इसेन्शियल सेक्टर जे आहे त्या नॉन इसेन्शियल सेक्टरवरती फार मोठ्या प्रमाणात आघात नक्कीच होणार. मी तुमच्याकडे येतो, पण श्रीराम पवार मला याच मुद्द्यावरती बोलायचे की सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा काय आहे, लॉकडाऊन किती काळ चालेल हे सांगता येत नाही. अशा वेळेला सरकार, तुम्ही म्हटलं असं सरकारची प्रायोरिटी किंवा त्यांचं टार्गेट आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा, संसर्ग वाढता कामा नये, मानवी मृत्यूचा दर कमीत कमी असला पाहिजे, हे बरोबर आहे. त्याच्यासाठी उपाय म्हणून लॉकडाऊन सरकार करते, सरकारची काही इच्छा नाही आहे. पण ॲट द सेम टाईम ज्या पद्धतीनं मुंबई पुण्यातले परप्रांतीय कामगार आपल्या स्वतःच्या घरी जाण्यासाठी जीवावर उदार होत आहेत, रस्त्यावरनं चालत उन्हातनं चालत हजार किलोमीटरचा प्रवास करतायत, तुम्हाला असं वाटत नाही का की समजा 3 मेला लॉकडाऊन उठवला तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचे क्रायसिस तयार होतील? त्याची चिन्ह अतिशय स्पष्टपणे दिसत आहेत. याचं कारण असं की एक तर लॉकडाऊनची घोषणा करण्याची जी मॅनेजमेंट होती त्याच्यातून काही क्रायसिस झाले, ती आता सेटल झाली की लोकांना कळत नव्हतं की काय करायचं. आणि दिल्लीत विशेषतः मोठ्या प्रमाणावर कंत्राटदारांनी 200-500 रुपये हातावर ठेवले आणि तू जागावला म्हणून सांगितलं. त्याला राहायला काय नाही आहे, त्याला खायला काय नाही, तू गावाकडे जाण्याशिवाय दुसरं काय करणार. म्हणून मग त्या ज्या सगळ्या बातम्या आल्या की 800 किलोमीटर चालत आला वेगळे ते त्याची फलनिष्पत्ती आहे. पण तो कायसेस आता सेटल झाला आहे, कारण सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की तुम्ही तिथंच निवारा केंद्र करा, त्यांना राहण्याची सोय करा, अमुक करा, खाण्याची सोय करा, हे सगळं झालं आहे. त्या निवारा केंद्रांची अवस्था काय आहे तो वेगळा मुद्दा आहे, आणखी वेगळा मुद्दा आहे. पण ती जरी चांगली असली तरी सुद्धा चांगली नाहीच आहे अनेक ठिकाणची. आता ज्या प्रकारचं भीतीचं वातावरण जगामध्ये आहे त्या वातावरणामध्ये कुठलाही शहाणा माणूस म्हणजे जेव्हा विचार करणार, आणि एका खोलीमध्ये जेव्हा 10-15 लोक म्हणजे मुंबईच्या एका ठिकाणी आपण बघितलं आहे की एका खोलीमध्ये शिफ्टमध्ये 8-8 माणसं राहतात की तुमची शिफ्ट संपली की तुम्ही येऊन झोपायचं, माझी शिफ्ट झाली की मी निघून जायचं, मी परत आलो की. आणि त्याच्याही पलीकडचे म्हणजे अतिशय आमच्या रिपोर्टरने मुंबईत जाऊन बघितलं आहे की यातले असंख्य कामगार असे आहेत की त्यांच्याकडं कुठलीही टॉयलेटची सुद्धा सुविधा नाही, ते कामाच्या ठिकाणी जातात. आता अशा लोकांचे इतके प्रचंड प्रॉब्लेम आहेत. हा उठाव किंवा हे जे होतं ना त्याचे कारण ते आहे, माझं जे काय व्हायचं माझ्या गावात होते, माझ्या लोकांमध्ये होते. आणि एकदा लॉकडाऊन एकदा लॉकडाऊन उठल्यानंतर मला एक जो धोका दिसतो विशेषतः मुंबई दिल्लीसारख्या महानगरांमध्ये, हे जे लाखो लोक आहेत उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल मधून आलेले कामगार आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत, हे जर मोठ्या प्रमाणावर परत गेले आणि या लोकांची एक हे काय असते पद्धत काय असते की कामगार परत गेला की दिल्लीतून मनी येत नाही,
ते बाकी इतर वेळेला 18 तास काम करतील, पण गेले की 2 महिने येत नाहीत किमान. बरोबर. आणि अशा क्रायसिसमध्ये तो पिरियड वाढण्याची शक्यता आहे. हो आणि असे लाखो कामगार गेले तर मुंबईची जवळपास सगळी टॅक्सी व्यवस्था ही परप्रांतीय या मजुरांच्या जीवावर चालू आहे. मुंबईतले बहुतेक वॉचमन हे परप्रांतीय आहेत. हो मुंबईतले बहुतेक मोठ्या घरांमध्ये काम करणारे खानसामा महाराजपासून सगळे लोक हे परप्रांतीय आहेत. हाऊसकीपिंग करणारे लोक परप्रांतीय आहेत. तर मुंबई ठप्प होऊन जाईल. होऊन जाईल, खरं आहे. आणि हे फक्त मुंबईचं नाही, सगळ्या मोठ्या महानगरांची अशी परिस्थिती आहे होईल. त्यामुळे या लोकांमधली भीती काढून टाकणं फक्त सरकारचं काम नाही आहे. हे सगळ्यांनी, हे उद्योगपतींनी केलं पाहिजे, हे मीडियाने केलं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण हा पोस्ट कोरोना आपल्यासाठी एक मोठा संघर्ष वाढून ठेवला आहे. पण आता उलटी परिस्थिती आहे. म्हणजे अनेक त्याच्याबद्दल लेख आलेले आहेत की लोकांचं म्हणणं आहे की आमचा रोजगार बुडू दे, पण आम्हाला आमच्या घरी जायचं. एक्झॅक्टली. कारण ही म्हणजे आपण एकीकडे म्हणतोय रोजगार कमी होईल, पण ऍट द सेम टाइम लोकांची पण अशी मानसिकता झाली आहे की नको, मला या महानगरात येऊन मी 4 पैसे कमवायला आलो होतो, पण माझा जीव जर मी धोक्यात घालणार असू, मला जर परप्रांतीय म्हणून वेगळ्या नजरेने बघितलं जात असेल तर मी जातो माझ्या घरी. त्याचं मूळ मला वाटतं की कोरोनाची जी भीती प्रचंड प्रमाणात पसरलेली आहे. तर आता त्यातला भीतीचा कोशंट हळूहळू सगळ्यांनी कमी करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की कोरोना हा विषाणू किंवा कोविड-19 हा जो आहे, हा कुठल्याही लॉकडाऊननं संपणार नाही. हे आता जगात सगळ्यांनी मान्य केलं आहे. किती दिवसाचा असू दे, त्यानं तो संपत नाही. आणि हा कंट्रोल येईल, हा कंट्रोल करता येते, पण संपत नाही. दुसऱ्या बाजूला हा विषाणू किमान 18 महिने आपल्या आसपास राहील अशी संशोधनं सगळेजण मांडत आहेत. म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर पण तो असणारच आहे. 18 महिने आपण लॉकडाऊन करणार आहोत का? तर जगातल्या कुठल्याही देशालाही सस्टेन करणं इम्पॉसिबल शक्य नाही. म्हणजे कधीतरी आपल्याला चालू करावं लागणार. आपल्याला फक्त कर्व फ्लॅट करायची आहे. आणि त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. केरळनं ते बऱ्या प्रमाणात यशस्वी केलं. त्याच लाईनवर सगळ्या राज्यांनी जावं अशी आपली अपेक्षा आहे. ती होईल. पण ते झाल्यानंतर कधीतरी आपल्याला ओपन करावं लागणार आहे. ते ओपन केल्यानंतर पुन्हा 4 न सापडलेले लोक असणार आहेत. ते पुन्हा समाजात मिसळणार आहेत. ते पुन्हा पसरवणार आहेत. तर हे जोपर्यंत त्याच्यावर 100% औषध मिळत नाही तोपर्यंत ते चालत राहणार आहे. आणि एकदा आपण यूज टू झालो, जसं वेगवेगळ्या आजारांना आपण यूज टू झालो आहोत की त्या प्रकारचे विषाणू येतात, ते काही काळ आपल्या शरीरात राहतात, आपल्याला अँटीबॉडीज तयार होतात आणि ते निघून जातात. तर अशा प्रकारे कदाचित जगातलं बहुतांश पॉप्युलेशन याला यूज टू होईल. कारण हा काय असा खूप मारक आजार नाही आहे. ह्याच्यामधलं मृत्यूचं प्रमाण 2-3% पलीकडे नाही आहे. लागण होणाऱ्यातले बहुतेक लोक कुठल्याही औषधाविना बरे होत आहेत. हे पण या आजारातलं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही काय त्या स्पॅनिश फ्लूसारखी परिस्थिती नाही आहे की कोट्यावधी लोक मरून गेले आणि काही करता आलं नाही. अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळं याच्या इतकी भीती घालून या भीतीचाच परिणाम आहे ना की तुमच्या म्हणण्यानुसार मग आता हा लॉकडाऊन उठवण्याची गरज आहे. आर्थिक व्यवस्थेला आपल्याला चालना द्यायची असेल तर माझ्या मते लॉकडाऊन 100% जरी नाही उठवला. कारण काय आहे की आता या लॉकडाऊनचा एक फायदा काय झाला तर आपल्याला निश्चितपणे कळालं की हॉटस्पॉट कुठे आहेत. हे कुठं संख्या गतीनं वाढते. म्हणजे कोल्हापुरात वाढून किती झाले तर अजूनही 2 आकडे संख्या झाली नाही. म्हणजे कोल्हापूरसारखा जिल्हा जिथं काय 30-35 लाख लोकसंख्या आहे तिथं मॅक्झिमम लोक समजले 10 आहेत. वाढून किती वाढतील याचे असा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की भारतातले जवळपास 60% जिल्हे असे आहेत की जिथं खूप मोठा प्रादुर्भाव नाही. आणि पुन्हा तुम्ही म्हटलं तसं की बरं होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिथं जर आपण काही प्रमाणात सगळे व्यवहार सुरू ठेवायला परवानगी दिली तर अर्थचक्र हलायला सुरू होईल. आणि जिथं खरंच आहे म्हणजे पुण्यातले काही भाग असे स्पष्ट दिसत आहेत की एक्सपोनेन्शियली वाढते. तिथले सगळे व्यवहार बंद करा. तिथल्या लोकांना बाहेर जाऊ देऊ नका, तिथं आत जाऊ देऊ नकाच अनलेस तिथं आपण पूर्ण कंट्रोल करत नाही. त्यानं काय नुकसान व्हायचं होऊ दे. पण मुंबईतही असं करता येऊ शकतं, दिल्लीतही असं करू, जयपूरमध्ये करता येऊ शकतं. पण जिथं अशा प्रकारची फार मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाही आहेत आणि जिथंही मॅनेज करता येणं शक्य आहे तिथं आपण हळूहळू करायला पाहिजे. केंद्र सरकारचं पहिलं नोटिफिकेशन सुरू करण्याच्या दृष्टीचं हे त्याच पद्धतीचं होतं. म्हणजे अमर्त्य सेनपासून रघुराम राजन यांच्यापासून सगळेजणं हा क्रायसिस मांडत आहेत. सगळे जगातले अर्थतज्ञ मांडत आहेत की जगणं महत्त्वाचं आहे, तसं जगण्याची साधनं वाचवणं पण महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्याला विसरता येणार नाही. तर ते आपल्याला टप्प्याटप्प्यानं करावं लागेल. ते सरकारनं केलं आणि त्यात इतके अडथळे टाकले. मग जे तुम्ही विचारलं की कामगारांनी सगळ्यांनी त्या कारखान्यात राहिलं पाहिजे. हे कुठलं मग तुम्ही सरकारी नोकर कलेक्टर ऑफिसमध्ये ठेवता का हो? हे कलेक्टर ऑफिस तुम्हाला काय 5-10% कर्मचाऱ्यांना चालवायचं आहे सगळ्या देशभर. तर ते काय ऑफिसमध्ये राहतात का? ते कुठून तर येतातच ना. त्यांना तुम्ही पास दिलेत, काय ते केलेत, त्यांना पण कोरोना होण्याची शक्यता आहे की नाही? शक्यता आहे. त्यांच्याबद्दल एक न्याय आणि इथं एक दुसरा न्याय. मग त्या थोडक्यात उद्योगाला चालू करू नका. तेच ना, इनडायरेक्टली चालू करू नका. पण याच्यावरती इंडस्ट्रीचा काय रोल आहे?
इंडस्ट्री कसं आहे ना की ज्या पद्धतीनं मार्केट व्हायला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे, Manufacturing फाउंड्री आपल्याकडे कोल्हापुरातली आपण म्हटलं तर त्यांनी काय करायचं, आता काय केलं पाहिजे? नॉन इसेन्शियल मध्ये जाऊच नका, कारण का कामगारांना राहायला द्यायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग व्हायला पाहिजे. पण धैर्यशील मला सांगा, एकीकडं सरकार म्हणते की तुमच्या कामगारांना पगार दिला पाहिजे, हो. मग तो जो कारखानदार आहे तो बसून पगार किती महिने देऊ शकेल? ही कोंडी फुटणार कशी? नाही, शेवटी जसं साहेब म्हणले की करोना हा लाईफस्टाईल डिझीज झाला आहे. आपल्याला ह्याला ऍक्सेप्ट करूनच पुढे चाललं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग इज गोइंग टू बी युअर लाईफस्टाईल हेन्स फोर. असं नाही की हा करोना ह्या 3 महिन्यात संपला की स्विच ऑफ केला, आता काय करोना कुठं होणार नाही. त्यामुळे आपल्याला हा किमान इथून पुढे 2 वर्ष, अमेरिकन कोरोना वर्ल्ड आहे ना, ते म्हणता येते की सोशल डिस्टन्सिंग हे नॉर्म म्हणून पळायला पाहिजे. लोक मास्क लावून फिरणे इज गोइंग टू बी अ कॉमन फिनॉमिना. हाताला सॅनिटायझर वाढणे, सॅनिटायझरचा बिझनेस वाढणे हा कॉमन फिनॉमिना जाणार आहे की सॅनिटायझर घेऊन फिरणे किंवा मास्क लावले. ह्याच्या आधी जरा मास्क लावले किंवा आपण बघत होतो की लेडीज स्कार्फ बांधून फिरत होते. आता ही सगळी गोष्ट सर्वीकडे कॉमन होणार आहे आणि लोक स्वतःच दुसऱ्याला सोशल डिस्टन्सिंग मध्ये ठेवतील. कारण का तर ह्याच्याकडनं एकमेव बचाव. पण मग त्याचा परिणाम हॉटेल इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सगळ्यांवरती होणार आहे. म्हणजे कालच मला असा प्रश्न माझ्या एका मित्राने विचारला की जरी खाजगी आराम गाड्या सुरू झाल्या ते त्या 2x2च्या असतात, तर आता एका रो मध्ये एकाच व्यक्तीला बसवावं लागेल 100%. कारण शेजारी व्यक्ती कोण आहे ती जर खोकली, ती जर शिंकली तर पलीकडच्या दुसऱ्या सीटवरचा माणूस घाबरेल. इथून पुढं या सगळ्या खाजगी आराम बस असतील, रेल्वेमध्ये आपण कंपार्टमेंट इकडं 3 तिकडं 3 कंपार्टमेंट असतात. कॉस्ट ऑफ लिव्हिंग त्याच्यामुळे वाढणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही 4 लोक बसत होता त्या ठिकाणी 2च लोक बसणार, त्यामुळे त्याची कॉस्ट त्याच्यावरती पडणार. इव्हेंच्युअली हा सगळीकडे येत राहणार आहे. महागाई वाढणार, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतच होणार, बेरोजगारी वाढणार. हे इतकं विषचक्र तयार होत जाणार आहे, इतकं व्यस्त प्रमाण होत जाणार आहे, विषमता वाढणार आहे. याच्यातून पुन्हा एक नवीन यादवी तयार होईल. नाही, एक तर विषमतेचा जो मुद्दा आहे ना, तर हे मोठ्या प्रमाणावर वाढेल काही काळासाठी, ते हे मान्य करायला पाहिजे. आणि त्याच्यावर आज जगासमोर काही फार मोठं उत्तर नाही आहे. पण त्याचबरोबर दुसरी बाजू त्याची अशी आहे की हे कायम असं चालेल असं काही मला वाटत नाही. म्हणजे पण पुढचे 18 महिने 2 वर्ष जरी असं झालं, 1-2 वर्ष तरी भयंकर परिस्थिती निर्माण होईल. पण त्या काळात सुद्धा खूप मोठा असेल. त्यात खूप 1 महिना झाला तर लोकांच्या मध्ये एवढी अस्वस्थता आहे. 1 महिना हा पेड सॅलरी वरती आहे. एक्झॅक्टली. सेकंड सॅलरी आता आपली ड्यू मे मध्ये होणार आहे, म्हणजे तेव्हा खरा फटका लोकांच्या मध्ये बसणार आहे. आणि त्यावेळेस जे काय आहे, बिकॉज जे काय रिझर्व्ह माझे होते की जे काय गोष्टी होत्या ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात, आता जर आपण एक आर्टिकल आम्ही काल वाचत होतो, 80,000 कोटीचं आर्बिट्रेशन आहे NHAI ने केलं. ह्या केसेस प्रलंबित पडलेल्या होत्या का, तर बऱ्याचशा N नंबर ऑफ प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा. अशा प्रकारे जर आपण बघितलं, आंध्र प्रदेश 43,000 कोटी रुपये वेंडर्स पेमेंट बाकी आहेत. म्हणजे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील, वेगवेगळे कामं करणारे असतील, सप्लाय करणारे. फक्त गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जर आपण पाहिलं हिंदुस्थानामध्ये तर 10 लाख कोटी रुपये हे गव्हर्नमेंट फंड्स आर ड्यू टू प्रायव्हेट ओनर्स. माय गॉड. सर लिक्विडिटी क्रंच जो आहे हे पैसे बाहेरच येणार नाही. आज जे काय आहे हे सगळे पैसे, जसं सरांनी म्हणलं की किमान 10% आपल्या GDPचे पैसे हे सरकारने आत ओतले पाहिजे. आता तो NDTV वरती जो प्रोग्राम झाला होता तो रघुराम राजन की तुमच्याकडे 6 कोटी का 6 लाख मिलियन टन अनाज तुमच्याकडे पडलेलं आहे, गोडाऊन भरलेले आहेत, जे तुमची अर्थव्यवस्थेच्या मधनच कशासाठी ठेवले ते फॉर नॅचरल कलॅमिटी. हे नॅचरल कलॅमिटी नाही तर काय आहे? बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही आज काढले तर उद्या भारताचा शेतकरी जो आणखीन अनाज पूर्ण करणार तुम्ही गोडाऊन आणून भरू शकता. जोपर्यंत हे युटिलायझेशन होणार नाही. पण या सगळ्या आपल्या चर्चेत मला असं वाटायला लागलं की याच्याबद्दलची ठोस उत्तरं आता कुणीच देऊ शकत नाहीये की लॉकडाऊनचा पिरियड किती काळ चालेल, किती कालावधीनंतर आपली अर्थव्यवस्था रुळावर येईल. कारण पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये तरी सगळ्यांनाच वेगवेगळ्या पद्धतीनं फटका बसला असं आपण म्हणतोय. मला फक्त विचारायचं आहे असं की ज्या पद्धतीनं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचा फोकस केवळ आणि केवळ कोविडला रोखणं याच्यावरती आहे, तसं आत्ता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुळात टेस्टिंगच होत नाहीये असं बोललं जाते. कारण आपल्याकडं कोरोनाचं टेस्टिंग करण्यासाठी आपण बघितलं तर अजून कोल्हापूरात सुरू झालेलं नाही अजूनही. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील किंवा रादर प्रत्येक शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये
आपण तपासणी केंद्र सुरू करण्याची घोषणा झाली आहे, पण आता 1 महिना उलटला, अजून ते सुरू झालेलं नाही आहे. मिरजेमध्ये एक आहे, त्याच्या मर्यादा आहेत, दिवसाला 70 ते 80, जास्तीत जास्त 100 टेस्टिंग होतात. पुण्यामध्ये आहे, तिथं रांग लागलेली आहे. अशामध्ये अनेक लोकांचं टेस्टिंगच होत नाही. जर प्रॉपर टेस्टिंग सुरू झालं तर हा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे आणि त्याच्यातून आणखीन पॅनिक सिच्युएशन होईल. अशा वेळेला सरकारनं सेंटर्स वाढवली पाहिजे की आहे असं झाकलीमूठ 1.25 लाखाची राहिली पाहिजे? नाही, झाकलीमूठ 1.25 लाखाची ठेवून कोणालाच फायदा नाही आहे. मुळात हे अक्षरशः जागरण केलं पाहिजे की कोरोना होणं हे असं काही खूप भीतीदायक भीतीदायक नाही. तो बरा होणारा आजार आहे, वेगळं नाही आहे. बहुतांश लोक बरे होणार आहेत. हो. तुम्हाला झाला तरी घाबरायचं कारण नाही. म्हणजे मला तर असं माझ्या मित्रांनी म्हटलं की आपल्यापैकी अनेकांना कोरोना होऊन पण गेला असेल, आपण बरे झालो असतो, काहीच प्रॉब्लेम नाही. अनेक पण मुळात कोरोना हा आजार नाहीये, तो एक विषाणू आहे. जर आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर तो बरा होईल. तो त्यामुळे त्यात मला काय म्हणजे ह्याचा मुद्दा वाटत नाहीये. तर ते भीती कमी करणं हे तातडीचं काम आहे. आणि दुसरं टेस्ट वाढवायच लागतील, कारण टेस्ट जर तुम्ही केल्या नाहीत तर ते छुपे लोक मॅक्झिमम फिरत राहतील, पसरत राहतील. आणि एक माणूस म्हणजे त्या ICMRचाच हे आहे की एक माणूस आमच्याकडं पूर्णपणे मोकळा फिरत राहिला तर एका महिन्यात 400 लोकांपर्यंत तो पसरू शकतो. बाप रे, तो एक माणूस 400 लोकांपर्यंत तो संसर्ग वाढवू शकतो. ही त्याची गती आहे. आमच्याकडे फिरला तर बरोबर. आता त्याला लॉकडाऊन केल्यामुळे काय झालं की तो फार फिरत नाही, त्यामुळे त्याच्यावर माया आली पाहिजे. म्हणून लोकांनी घरात थांबलं पाहिजे असं कानी कपाई ओरडून सांगताय. त्यात काही वाद नाही. बरोबर, जोपर्यंत सरकार सांगतं तोपर्यंत घरात थांबलंच पाहिजे. पण त्याचबरोबर सरकारनं दुसरी बाजू बघितली पाहिजे की म्हणजे एक टेस्टिंग वाढवणं हा एक भाग आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. टेस्ट किट्सपासून अनेक गोष्टी आहेत की त्याची मॅन्युफॅक्चरिंगला कुणाला परवानगी द्यायची, ऑफिशियल कुठलं कुणाचं म्हणायचं, अनऑफिशियल कुठलं म्हणायचं, त्याच्यासाठीचे जे काही शास्त्रीय तपासण्या आहेत तर त्या तपासण्या व्हायला वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडं आपण अनेक बातम्या अशा दिल्या की अमक्यानं व्हेंटिलेटर तयार केला, तमक्यानं व्हेंटिलेटर तयार केला. याचं कारण काय तर तो इंजिनिअरिंग स्वरूपात व्हेंटिलेटर तयार झाला, पण मेडिकली तो खरंच उपयुक्त आहे का? ते त्याच्या ज्या टेस्ट आहेत, कारण जे यातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत म्हणजे ICU मॅनेजमेंट करणारे जगभरातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की कोविडमध्ये ज्या प्रकारचे रेस्पिरेटरी सिंड्रोम तयार होतात आणि ते इतकं सिव्हिअर असतं की त्याला कुणीतरी तयार केला व्हेंटिलेटर चालत नाही. बरोबर, तो त्याचे प्रॉपर पॅरामीटर असलेलाच व्हेंटिलेटर असावा लागतो आणि त्याची किंमत 5 लाख रुपये आहे तर आहे, त्याला काय इलाज नाही आहे. मी 50,000 करतो म्हणून तो लावा हे इतकं सोपं नाही. कदाचित होईल पण माहित नाही, पण तो त्याची पूर्ण ऑथेंटिक टेस्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे हे जे आहे का ना सगळं आपण गोंधळ आहेत आपल्या सगळ्या एकूण समाज व्यवस्थेत, माहितीच्या व्यवस्थेत प्रचंड गोंधळ आहे. तर तो गोंधळ कमी करणं, टेस्ट वाढवण्याला पर्याय नाही. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दिसतात याचं कारण मुंबईत देशातल्या सर्वाधिक टेस्ट मुंबईत झालेल्या आहेत, त्याचा एक परिणाम आहे. पर स्क्वेअर फूट पॉप्युलेशन जे मुंबईचं आहे ही जगात पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे ही जगातल्या जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये जास्त. अन्य शहरांमध्ये, जगातल्या अन्य काही शहरांमध्ये ज्या पद्धतीनं रस्त्याच्या कडेला सुद्धा टेस्ट किट उभी केली आणि कोरोनाच्या टेस्ट होत झाल्या, तसं आपल्याकडून होत नाहीये. एकतर लोकांना कोरोनाची टेस्ट करायलाच नको आहे. चुकून जरी मी पॉझिटिव्ह आलो तरी मला लगेच पहिल्यांदा 14 दिवस त्या क्वारंटाईन काळामध्ये जसं एड्स बदल होतं हो त्या पद्धतीने हे कोरोनाचा. त्यामुळे साहेबांनी जसं सांगितलं एड्सला काही मर्यादा होत्या नाही, पण ज्यावेळेस आलं होतं झालाय म्हणलं की एक सोशल बघण्याचा दृष्टिकोन होता, त्याच पद्धतीनं थोड्याफार किंबोनामध्ये कोविड बदल झालेला आहे. आता मला एक गोष्ट सांगा, दरवर्षी पाऊस पडत नाही का? पावसात गेला तर माणूस भिजणारच आणि सर्दी होणार, ह्या गोष्टी सगळ्या येत राहणार आहे. तर पावसात जाताना रेनकोट घालणं हा एक आता आपण अडॉप्ट केलेला चेंज आहे. तसं कोविड होणं किंवा कोविड नाही होणं, कोविड नाही होण्याला मॅक्सिमम नंबर ऑफ प्रोटेक्शन तुम्ही करतो. फक्त कोविड होईल म्हणून मी घरातनं बाहेर जाणार नाही, तेव्हा लॉकडाऊन निघणं हे अनिवार्य आहे आणि निघालंच पाहिजे. वी विल हॅव टू कोप अप विथ द सिच्युएशन. अच्छा, आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या इकॉनॉमीला एकंदरीत. माझा वेळ संपत चाललाय. मला त्यावेळी दोघांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या लॉकडाऊनच्या गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये सरकारनं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केलेल्या कोणत्या प्रमुख उपाययोजना तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटतात? नाही, मला वाटतं की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दोघांनी लॉकडाऊन डिक्लेअर केलं ते अनिवार्य होतं. ओके, त्यामुळे तो त्याच्याविषयी काही वाद असायचं कारण नाही. सरकार कुणाचं असलं तरी ते त्या मार्गाने जावं लागलं असतं. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना धान्याची मदत करण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना या
महत्त्वाच्या आहेत, आवश्यक आहेत, त्या झाल्या नसत्या तर आता खूप प्रॉब्लेम तयार झाले असते. त्यामुळे तो चांगला उपाय केला असंच म्हणावं लागेल. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेनं परवा 1,00,000 कोटीची लिक्विडिटी वाढेल अशा प्रकारचे निर्णय घेतले, ते पण चांगलं पाऊल आहे. या प्रकारची पावलं चांगली आहेत. राज्य सरकारचं जे ॲग्रेसिव्ह धोरण आहे म्हणजे कंटेनमेंट. कारण मला स्वतःला वाटतंय की राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय विश्वासानं लोकांशी बोलतायत, त्यांनी तो विश्वास मिळवलेला आहे. पण आर्थिक गोष्टी सुधारण्याच्या बाबतीमध्ये आपण केंद्र आणि राज्य दोघांचाही मला वाटतं की तिथं मोठा प्रॉब्लेम आहे. कारण ते लोकांना विश्वास देत आहेत, पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय देत आहेत, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते टी व्ही आले की लोकांना आश्वासक असल्यासारखं वाटते, सगळं चांगलं आहे. प्रॅक्टिकली लोकांच्या जेव्हा पोटाचा प्रश्न तयार होईल, ते म्हणाले ते अगदी बरोबर आहे. 1 महिना आपण पगारासह काढला आहे सगळ्यांनी, मॅक्झिमम लोकांनी, ते इतकी अस्वस्थता आहे. जेव्हा पगाराशिवाय महिना 2 महिने 3 महिने कट केलेल्या पगाराशिवाय काढायची वेळ येईल, तेव्हा याचे चटके मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागतील. आणि ही चक्कर सहजासहजी हलवता येणं सोपं नाही आहे. एकदा थांबला काय झालं की सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा की ज्या प्रकारची भांडवलदारी व्यवस्था जगात प्रस्थापित झालेली आहे ती प्रामुख्यानं कर्जावर आधारलेली आहे. आज कुठलाही उद्योग आणि कुठलाही देश कर्जाशिवाय नाही आहे. म्हणजे अमेरिकेवर GDP पेक्षा जास्त मोठं कर्ज आहे, जपानवर GDPच्या जवळपास दुप्पट कर्ज आहे. ही सगळ्या जगाची अवस्था आहे. ही म्हणजे सॉव्हरेन डेप्ट म्हणतो मी. जे इंडस्ट्रीवरचं डेप्ट आहे ते अशाच प्रकारचं आहे. प्रत्येक इंडस्ट्रीवर अशी कुठली इंडस्ट्री नाही आहे कॅश रिच आहे की माझ्यावर 1 रुपयाचंही कर्ज नाही आहे, मी कॅश क्रेडिट घेतलेलं नाही आहे आणि माझा उद्योग उत्तम चालला असं असत नाही. कारण ते मॉडेलच आहे, आपलं जगानं स्वीकारलेलं मॉडेल आहे की मला एक्सपान्शन करायचं असेल तर मी कर्ज काढणार, कॅश क्रेडिट घेणार आणि मग भविष्यातल्या योजनांवर आधारित मी माझं एक्सपान्शन करणार, माणसं नेमणार. ते सगळं मॉडेल अडचणीत आलेलं आहे. माणसं तर नेमले आहेत, भविष्यातल्या योजनांनुसार सगळे एक्सपान्शन केलेलं आहे, पण आता पैसा हातात नाही आहे. हा जो लिक्विडिटी क्रंच आहे ना, म्हणजे NBFCचं एक उदाहरण आहे. सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे एक मागणी केली, कन्स्ट्रक्शन आणि हाऊसिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाऊसिंग यांचं एक्सपोजर ज्यांनी जास्त कर्ज दिलेली आहेत त्यांना जर रिझर्व्ह बँकेनं मदत केली नाही तर जूनमध्ये या सगळ्या कंपन्या ह्या झिरो कॅशमध्ये असतील, म्हणजे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतील. हे एकदा बँकिंग सेक्टरचं सुरू झालं की ते सगळीकडेच येईल ना. त्यामुळे हा क्रायसिस आहे, यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर टप्प्याटप्प्यानं गोष्टी ओपन व्हायला पाहिजेत. आणि ते करत असताना माझा दुसरा एक मुद्दा मी सांगतो शेवटचा, की ते करत असताना हा जो मधला काळ आहे ना तो टाइमपास करण्यात खरंच कोणी वाया घालू नये. कारण याच्या पुढचं जे जग आहे ते संपूर्णपणे बदललेलं असेल, त्याच्यामध्ये नवी कौशल्य आपल्याला घ्यावी लागतील. करेक्ट. आणि ही जी ज्याच्याकडे कौशल्य आहेत, मेहनत करायची इच्छा आहे तोच टिकेल. त्यामुळे ही जी कौशल्य आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आता सुदैवानं जगभरातल्या सगळ्या मेजर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यांनी कुठले ना कुठले तरी कोर्सेस हे मोफत ऑनलाईन सुरू केलेले आहेत. ही कोविडची सिच्युएशन लक्षात घेऊन जर प्रत्येकानं असा विचार केला की मी ज्या इंडस्ट्रीत आहे, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्याच्याशी रिलेव्हंट भविष्यातली स्किल कुठली आहेत आणि त्यातलं मला या बसल्या पुढच्या महिन्यावयाच्या काळात काही शिकता येईल का, तर मला वाटतं की आपण या वेळेचा किमान काही सदुपयोग केल्यासारखं होईल. हे प्रत्येकाला लागू आहे, त्याचं वय काय पण असू दे, तो कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असतो. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या सगळ्या लॉकडाऊनचं एक प्रकारे त्याची चेष्टा करायला हवी. ते करण्यात काय मतलब नाही आहे, ते ठीक आहे, ते 2 मिनिटं आनंद म्हणून ठीक आहे, पण लॉंग टर्मला विचार करायचा असेल तर आपल्याला भविष्याचा वेध घेऊन स्वतःमध्ये बदल करावे लागतील. मी तुमच्याकडे तो धैर्यशीलजी, तुम्ही या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला बोलवलेलं आहे. तुमची सरकारकडनं काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे आणि आतापर्यंत राज्य सरकारनं केंद्र सरकारनं केलेल्या भूमिकांबद्दल, उपाययोजनांबद्दल समाधानी आहात का? तसं बघायला गेलं तर सरकारने आता ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्या अत्यंत गरजेच्या होत्या आणि व्यवस्थितपणे पार पडल्या. उपाययोजना म्हणजे काय, मगाशी म्हटलं तसं लॉकडाऊन आणि 1,70,000 कोटीचं जे RBI परवा डिक्लेअर केलं, फायनान्शियल पॅकेजेस झाले, ते फायनान्शियल पॅकेज झाले. पण ज्या पद्धतीने लॉकडाऊन झाला पाहिजे होता, किंबहुना आपण फार हे आहे की आपला सगळ्यात पहिला लॉकडाऊन झाला खूप लवकर झाला, म्हणजे जास्त उशीर झाला नाही. पण या व्यापाऱ्यांच्या सर्व्हायव्हलच्या दृष्टिकोनातून काय, आता व्यापाऱ्यांच्या सर्व्हायव्हलच्या दृष्टिकोनातनं जशा पद्धतीने सरकार यशस्वी झालं लोकांना आत बसवण्याकरता, त्याच पद्धतीने सरकारने लोकांना आता बाहेर सुद्धा काढलं पाहिजे. म्हणजे असं तर लोक म्हणायला लागली की घरात बसून उपाशी मरण्यापेक्षा मी कोरोनानं मरतो,
100% ही आता हीच लोकांच्या परिस्थिती मनात आहे. आता तशी आणि उद्वेगाची भावना यायला जोपर्यंत ही लागली. अर्थव्यवस्था चालणार नाही तर ह्या अर्थव्यवस्थेला काय काय गोष्टी लागतात. आता उदाहरणार्थ व्यापार वर्गातून आता गव्हर्नमेंट बरोबर आमच्या रोजच्या डेली कॉन्फरन्सेस चालू आहे. गव्हर्नमेंटचे प्रोएक्टिव्ह डिसिजन्स जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल DIPP जे आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्ससाठी, ह्यामध्ये नवीन गोष्टींना पण उजामळ यायला लागलाय. न्यू एंटरप्रेनरशिप पण यायला लागले. आता फॉर एक्झाम्पल DIPPच्या सोबतमध्ये कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असेल किंवा ऑल इंडिया डिस्ट्रीब्युटर असोसिएशन असेल, ह्यामध्ये रिटेलर, कन्झ्युमर टू रिटेलर आणि रिटेलर टू डिस्ट्रीब्युटर ही पूर्ण साखळी ऑनलाईन करायचं चालू आहे, ज्याच्यामुळे ह्या सगळ्यांना आपल्या आपल्या घरात बसून सुद्धा ऑर्डर करू शकतात. हे येणारं नवीन एंटरप्रेनरशिप आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरी, जसं झोमॅटो असेल, स्विगी असेल, जर आपण पाहिला तर आधी फूड डिलिव्हरी करत होते, आज ते इसेन्शियल गुड्स पण मोठ्या मोठ्या. तर ह्या नवीन येणाऱ्या गोष्टी, ह्याच्यातून नवीन एंटरप्रेनरशिप. पण पुन्हा मुद्दा तोच आहे, माझा जो गल्लीतला छोटा दुकानदार आहे त्यांनी सुद्धा डिलिव्हरी करावी. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण सांगतो. त्यांनी सुद्धा डिलिव्हरी करावी की आता उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारचं एक डिपार्टमेंट स्टार्टअप टेक्नॉलॉजी कंपन्या आणि लॉजिस्टिकल कंपन्या ह्या सगळ्या मिळून एक प्रोजेक्ट करत आहेत. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आत्ताची जी किराणा मालाची दुकानं आहेत की ज्या आपण म्हणतो की या ऑनलाईनच्या चेनमध्ये ही सगळी संपून जातील, तर या किराणा मालाच्या दुकानांचं डिजिटायझेशन करायचं आणि त्यांच्या सर्व्हायवलचा प्रॉपर मार्ग उपलब्ध करून द्यायचा असा एक प्रोजेक्ट करतात. असाच प्रोजेक्ट मलेशियानं काही वर्षापूर्वी मलेशियात केला होता. जेव्हा मलेशियात वॉलमार्ट आलं तेव्हा त्यांची जी पेमेंट नावाची यंत्रणा आहे, त्यांनी अशा प्रकारचं संपूर्ण किराणाचं स्ट्रक्चर बदलून ते रिलेव्हंट कसं करता येईल हा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. तसा प्रयोग उत्तर प्रदेशात चालू आहे. मुंबईच्या IITनं एक ॲप डेव्हलप केलं आहे. कालची घटना आहे, काल त्यांनी डिक्लेअर केलं की प्रत्येक दुकानदाराला त्याच्या व्हिसिनिटीमधल्या 1-1.5 किलोमीटरच्या लोकांना टोकन देता येईल. आणि टोकननं तुम्हाला सांगायचं की तुम्हाला साधारण 12 ते 12:30च्या दरम्यान माझ्या दुकानात माल मिळेल. 2 दिवसापूर्वी शेतकरी संघटनेनं सुद्धा त्यांचा ॲप केलं. तर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर मला माहिती आहे की माझ्याकडे येणारे दुकानदार हे काय ग्राहक हे 150 आहेत आणि त्यांची सर्वसाधारण खरेदी करायला कधी येतात हे मला माहिती आहे. तर मी त्यांना सांगायचं की या वेळेला तुम्हाला यावं लागेल, प्रत्येकाला वेळ ठरवून द्यायचा, टोकन मिळेल. तर या प्रकारची टेक्नॉलॉजिकल सोल्युशन खूप यायला लागली आहेत. त्यामुळं मला काय वाटतं की पुन्हा एकदा तेच आहे, आता सध्या डीमार्ट किंवा स्टार बाजारमध्ये असंच करतायत, वेळ देत आहेत आणि त्या वेळेतच जायचं. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण जगण्यावरती कसा मोठा परिणाम जाणार आहे. पोस्ट कोरोना वर्ल्ड म्हणतो ते आहे, ते आपल्याला समजून आपल्याला वेळेचं महत्व अधिक कळणार आहे. आपल्याला गर्दी करू नये, टाळावी, असे काय करावं ते कळणार आहे. गर्दी न होण्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करता. असं आहे की आता थिएटर किंवा मराठी नाटक यांना इतके मोठे प्रॉब्लेम्स आहेत की पुढचे 6 महिने लोक थिएटरमध्ये जाऊन नाटक बघतील का. पूर्ण करोनामध्ये 3 क्लासिफिकेशन झाले. एक हाय रिस्क बिझनेस, बरोबर, एक मीडियम रिस्क बिझनेस आणि एक लो रिस्क बिझनेस मध्ये. हाय रिस्क मध्ये तुमचे हे एंटरटेनमेंट, टुरिझम, ऑटोमोबाईल हे सगळे हाय रिस्क बिझनेस मध्ये आले. बिकॉज ती गरज असेल तर मी खाल्लं तर एंटरटेनमेंट. लो रिस्क बिझनेस मध्ये आणखीन तुमच्या वेगवेगळ्या प्रमाणाने. आणि आपण म्हणतो तसं की आपल्या गरजा किती मर्यादित होत्या आणि आपण त्या किती वाढवल्या होत्या याच्याबद्दल बोलतोय, पण त्यातनं किती लोकांचा रोजगार जाणार आहे. कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे केवळ तिथले अभिनेते, अभिनेत्री, स्टेजला काम करणारे, तिथले टेक्निकल वर्कर्स जे आहेत यांची भीषण परिस्थिती आहे. असे जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्याच्याबद्दल अजूनही आपल्याला कोणतंही असं फर्म कुठलंही त्यांना सोल्युशन नाही. त्याच्यामध्ये सुद्धा रिव्होल्युशन होणं गरजेचं आहे. काय होणार पण आता बघा, जसं नेटफ्लिक्स सारखं उदाहरणार्थ आपण बघितलं, टेलिव्हिजनला नेटफ्लिक्स आहे. ह्या गोष्टीवर आता ऑनलाईन सिरीज ज्या पद्धतीनं आपल्या टेलिव्हिजनवरती सिरीज आहे त्याच्या दुपटीनं ऑनलाईन सिरीज आहे. पण आता शूटिंगच करायला लोक घाबरायला किंवा तिथे हाच प्रॉब्लेम आहे. तिथेही नॉन महाराष्ट्रीयन लेबर खूप मोठा आहे आणि ते जेव्हा सगळे जातील ते सोय होईल. आणि हा जो मुद्दा आहे ना की नाटक, सिनेमा, कल्चरल ऍक्टिव्हिटीज ह्या काही काळासाठी मोठ्या प्रमाणावर सफळ होतील, त्यात काही शंका नाही. त्यात काही लोक पूर्ण भरडले जातील, काही लोक संपतील व्यावसायिकदृष्ट्या. हे म्हणजे सगळ्या मोठ्या घटना ते होते तसं यातही होणार आहे. पण मला असं वाटतंय की माणसाला फक्त पोट भरून चालत नाही, त्याला अनेक गरजा असतात, वैचारिक, बौद्धिक गरज असते, सांस्कृतिक गरज असते. त्यामुळे आता कदाचित पुढचे 6 महिने कोणी पुस्तक विकत घेणार नाही कदाचित. त्यामुळे पुस्तकाची इंडस्ट्री स्टॉल झाल्यासारखी वाटेल. पण 6 महिन्यानंतर माणसाला वाटायला लागेल, कारण ह्या माणसाच्या मूलभूत प्रेरणा आहेत की सांस्कृतिक असणं, पॅच आहे तो पॅच जाणार आणि तो सहन करणं. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशावरती ह्या गेल्या 4 वर्षांमध्ये माझा खूप वेळ झालाय, पण मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मला अगदी एकेका मिनिटात उत्तर हवंय. या सगळ्या परिस्थितीमध्ये चायनावरती मात करून भारत पुन्हा एकदा वेगळी महासत्ता म्हणून पुढे येईल का?
ह्याच्याबद्दल व्हॉट्सअपवरती खूप मेसेज आहे. चायनावरती मात करून भारत ही महासत्ता प्रस्थापित आता झालेली आहे. ज्या पद्धतीनं भारताने आपल्या पॉप्युलेशन इंडेक्सवरती पाहिलं, जेवढी कंटेंट आपण किती जरी म्हणलं टेस्टिंग झाल्या नाही किंवा आपण किती जरी म्हणले की आपल्याकडे कॅपॅसिटी कमी आहे की नंबर ऑफ पेशंट्स कमी आहे, पण आज भारतामध्ये कुठेही अशी परिस्थिती दिसत नाही की रस्त्यावरती कोविडनी माणूस मरून पडलेला अंडर कंट्रोल सिच्युएशन आहे. 100% कंट्रोल. हा वेगळा भाग झाला. मी तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या विषयी बोलतो. इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये बेनिफिशियर मायनस आणि प्लस कंपन्यांची गुंतवणूक हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये बाहेरच्या कंपन्यांची गुंतवणूक जास्त पद्धतीने वाढणार. आता जो 1-2 दिवसापूर्वी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड फायनान्सने जो FDIच्या बद्दल जो निर्णय घेतला तो त्या दृष्टिकोनातून ठेवलेला हे आहे की तुम्ही जर FDI करायची असेल हिंदुस्थानामध्ये तर सरकारला इन्व्हेस्टमेंट सरकारला ज्या पद्धतीने चायना बँकेने HDFC बँकेमध्ये शेअर घेण्याचा प्रयत्न केला, इट वॉज अ पार्ट ऑफ होस्टाईल टेकओव्हर. तर ह्या पद्धतीनं हिंदुस्थानातल्या कंपन्यांना सिक्युअर करण्यासाठी जो अत्यंत गरजेचा करणं. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार आपलं केंद्र सरकार पण त्याबद्दल चांगलं काम करते आणि 100% भविष्यकाळ उज्ज्वल आहे. श्रीराम पवार, माझं मत म्हणाल तर भविष्यकाळ उज्ज्वल आहे का, तर भविष्यकाळ नेहमीच उज्ज्वल असतो. कारण जगाच्या इतिहासात मी प्रॅक्टिकली सांगतो, जगाच्या इतिहासात कुठल्याही टप्प्यावर मागच्यापेक्षा पुढचा टप्पा हा अधिक प्रगत असतो कुणाच्याही बाबतीत. पण असं जर कोणाच्या डोक्यात असेल की चीनवर मात करून आपण चीनपेक्षा मोठी आर्थिक सत्ता बनवू, तर ते नजीकच्या भविष्यात अजिबात दृष्टीपथात नाही. याचं कारण चीनची इन्व्हेस्टमेंट जगभर इतक्या प्रचंड प्रमाणात पसरली आहे. पोस्ट कोरोना वर्ल्डमधला दुसरा एक परिणाम असा होणार आहे की अमेरिका जगाच्या व्यवहारातून अंगा हळूहळू काढून घ्यायला लागला आहे. म्हणजे ऊस फंडिंग ट्रम्पनी थांबवलं, तिथं चीन ती जागा ऑक्युपाय करायला येईल. चीनची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट आफ्रिकेपासून ते काय सगळ्या जगभर पसरलेली आहे. रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह आत्ता कदाचित काही काळासाठी थांबेल, पण तो दीर्घकाळ थांबणार नाही. त्या पैशाची गरज सगळ्या जगाला आहे आणि आत्ता कॅशेज असलेला फक्त चीनच आहे जगामध्ये, अमेरिकेपेक्षा सुद्धा कदाचित. त्यामुळं चीनची या प्रकारची स्पर्धा ही व्हॉट्सअपच्या काय मेसेजसाठी ठीक आहे, पण आजही आपल्याला मेडिकल किट चीनमधून जाणावे लागतात. मॅक्झिमम औषधाचा बिझनेस चीनचाच आहे. अमेरिकेपासून सगळ्या जगभर चीनची औषधं जातात आणि ती थांबवलेली नाहीत. आपण थांबवू शकत नाही. आपण वापरत असलेल्या मोबाईलमधले 80% पार्ट चीनमध्येच तयार होतात आणि आपण किती आशावादी असलो तर पुढच्या 5-10 वर्षामध्ये ते 80% पार्ट भारतात तयार होतील असं मला वाटत नाही, किंवा कुठल्याही शहाण्या अर्थतज्ञाला वाटत नाही. मॅन्युफॅक्चरिंगमधलं कळतं त्याला वाटत नाही. कारण त्याला एक इकोसिस्टम उभा करावी लागते. ती ओव्हर द पिरियड तयार होती, ती रात्री तयार होत नाही. कोविड आला म्हणून सगळे लोक पटापट चीनमधनं बाहेर पडतील आणि भारतात रांगा लावतील. असं भारतानं काय केलं की त्यासाठी रांगा लावल्या? हे बरोबर आहे की काही प्रमाणात ते नॅचरली होईल, कारण चीनविषयी लोकांना संशय वाटायला लागला. विषाणू ज्या पद्धतीनं पसरला, त्याची मॅनेजमेंट ज्या पद्धतीने केली, या काळात इन्व्हेस्टमेंट काही ठिकाणी करायचा प्रयत्न केला, त्यामुळे चीनविषयी संशय नक्की वाटतो. पण चीनला वगळता येत नाही. जसं पूर्वी अमेरिकेविषयी संशय सगळ्या जगाला होता, पण अमेरिकेला वगळून काय करता येत नव्हतं, आता तसं चीनला वगळून काय करता येत नाही. त्यामुळे चीन आणि भारत मला वाटतं की तुलना करत बसायचं काही कारण नाही. आपल्याला आपल्याच देशामधलं कन्झम्पशन भागवण्यासाठी इतकं मोठं पडलेलं आहे, ती आधी आपण पूर्ण करूया, मग जगाच्या ह्याच्यात पडूया. आपल्याला उज्ज्वल भवितव्याला भरपूर करण्यासारखं आहे आणि सरकार कोणाचंही असो ते त्या टप्प्याटप्प्याने तिकडे जात असतं. पण चीनला टाळून मात करून आपण पुढे जाऊ लगेच पुढच्या वर्षी कोरोनामुळं, ही म्हणजे फॅन्टसीज आहेत. मला वाटतं या जवळपास पाऊण तासापेक्षा अधिक चर्चेतनं आपल्याला 2 मुद्दे महत्त्वाचे कळाले. ते तर एक म्हणजे आपल्याला हे मान्य करावंच लागेल की कोरोनाच्या आधीचं विश्व आणि कोरोनाच्या नंतरचं विश्व यामध्ये प्रचंड फरक असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला दुसरा, तो म्हणजे प्रत्येकाला आता आपलं स्किल, आपलं कौशल्य आणि आपली मेहनत करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. सर्वायवल इज द फिटेस्ट हे जे आपण म्हटलं ते होणार आहे. आणि तिसरा भाग की या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल आर्थिक पातळीवरच्या, तर अनेक गोष्टी आपल्याला, अनेक आव्हानं येणार आहेत. ती त्या वेळेला ती समजणार आहेत आपल्याला. जसं आत्ताही म्हणले की 1 महिना पगार मार्चचा मिळाला होता, घरात बसायचा त्रास होता. एप्रिल आणि मे मध्ये काय होणार आहे माहीत नाही आपल्याला अजून. लॉकडाऊन वाढणार आहे का, कोणीही छातीडोकपणे हो म्हणू शकत नाही, नाही म्हणू शकत नाही आहे. एकूणच ही जी काही आपल्या समोर येणारी आव्हानं आहेत ही त्या वेळेला फेस करणं आणि त्या वेळेला त्याच्यातून बेस्ट ऑफ द बेस्ट सोल्युशन काढणं इतकंच आता आपल्या हातात आहे. सरकारच्या पातळीवरती सरकार काम करते, पण आता सगळ्याच गोष्टी सरकारनंच केल्या पाहिजेत असं म्हणून सुद्धा चालणार नाही. हाही आजच्या चर्चेचा एक गोषवार आहे असं मी समजतो. एकूण आपण या परिस्थितीबद्दल कितपत गांभीर्याने विचार करतोय, आपण भविष्याचा वेध घेतोय का,
काय होणार आहे, काय केलं पाहिजे याची किमान चाचपणी करतोय का, या दृष्टीनं आज आम्ही ही चर्चा इथं आयोजित केली होती आणि यासाठी हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.